11व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशाखापट्टणम इथं आयोजित भव्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी. 3 लाख योग साधकांचाही सहभाग. योग पद्धतीच्या माध्यमातून जगाला शांतता, आरोग्य आणि समरसतेच्या दिशेनं घेऊन जाईल अशी जनचळवळ उभारण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन. विशाखापट्टणमच्या योग दिन कार्यक्रमात 22,000 विद्यार्थ्यांनी एकाच वेळी सूर्यनमस्कार करणं आणि 2 लाखांहून अधिक लोकांनी एकाच वेळी योग करणं अशा 2 विश्वविक्रमांची नोंद. पर्यटन आणि सांस्कृतिक वारसा ठिकाणं तसंच सियाचीन सीमाभाग नौदलाची जहाजं अशा विविध ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा. मुंबईसह राज्यात योग दिनाचा उत्साह. पुण्यात वारकरी भक्ती योग कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचा सहभाग. योग आनंददायी जीवनाची गुरुकिल्ली असल्याचं देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. आंतरराष्ट्रीय पातळीवरही योग दिनानिमित्त अनेक कार्यक्रमांचं आयोजन. ठिकठिकाणी योगाची प्रात्यक्षिकं सादर. संघर्षग्रस्त इराणमधून भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित मायदेशी आणणारी मोहीम ऑपरेशन सिंधू सुरूच. आज आणखी 2 विमानं होणार दाखल. पॅरिस इथं सुरू असलेल्या डायमंड लीग स्पर्धेत भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राची सुवर्णपदकाची कमाई. आणि भारत इंग्लंड दरम्यानच्या पहिल्या क्रिकेट कसोटीत पहिल्या डावात भारताच्या 3 बाद 259 धावा. कर्णधार शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांची शतकं.